महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच संपते आणि त्यानंतर अवघ्या काही वेळेतच एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 45 लाख रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीनं रंगे हात पकडल्याची धक्कादायक घटना समोर येते। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कोण आहे हा अधिकारी आणि 45 लाखांच्या व्यवहारामागचं सत्य काय, पाहूया या रिपोर्टमधून। बीड जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हणजेच एसीबीनं रंगे हात अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बीडमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। बैठक संपल्यानंतर श्रीनिवास लखमवाड आपल्या निवासस्थानी गेले। याच ठिकाणी पूर्वनियोजित सापळा रचून एसीबीच्या पथकानं त्यांना 45 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतलं। 45 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये खऱ्या नोटांच्या स्वरूपात होते, तर उर्वरित 40 लाख रुपये डमी म्हणजेच मनोरंजन बँकेच्या नोटा होत्या। एसीबीनं नियोजनबद्ध पद्धतीनं हा सापळा रचत कारवाई केली। तक्रारदाराच्या आरोपानुसार सन 2025-26 मधील वृक्ष लागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी श्रीनिवास लखमवाड यांनी 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। या प्रकरणी 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीनं शुक्रवारी सापळा रचत ही मोठी कारवाई केली। बीडमध्ये एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याला तब्बल 45 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आल्यानं प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। आता या प्रकरणात आणखी कोणती नवीन नावे समोर येणार आहेत, यामागे आणखी कोणतं मोठं राकेट आहे का आणि भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई इतर अधिकाऱ्यांसाठी धडा ठरणार आहे का, या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे संपूर्ण जिल्ह्यांचं लक्ष लागलंय।